तू काही म्हण राज, पण ती भाग्य तुझ्यावर भारी पडणार. कोण? ही ही माझ्यावर भारी पडणार. अरे माझ्यावर भारी पडणारी अजून जन्मायची, कळलं ना? आणि हे सारखं रोज 100 पोरी सरळ करायची ताकद ठेवतो हा राज खामकर. माझा मामा कोण आहे रे? कोण आहे माझा मामा? आमदार. आमदार. आमदार शशिकांत सरनोबत, कळलं ना? दुसरा मामा कोण आहे? डॉन आहे डॉन. रोज 100 पोरं मागं पुढे फिरतात त्याच्या, कळलं ना? शाळेत ओळख पाळख नाही, हुशारी कामाला येते. ए तू नको शिकू मला. आणि माझ्या मामाची पोच कुठं आहे ना तुला नाही माहिती. हे बघ, तू तिच्या पुढे हारलंस ना तर या सगळ्याचा काय फायदा आहे? ए चल फुटीतून. मला कोण हरवणार आहे? ही मला हरवणार. अरे लायक आहे का हिची मला हरवायची? राज, प्रेझेंटेशनची चांगली तयारी कर, कारण तुझा दुसरा नंबर आहे. भाग्या, तुझा शेवटचा नंबर आहे. चांगलं प्रेझेंटेशन कर, कारण तुझा हा प्रोजेक्ट आहे ना एकदम इफेक्टिव्ह आहे. ऑल द बेस्ट भाग्या. थँक्यू. काय झालं भागू? काही शोधतेस का तू? ते पाणी अडवण्याचा पाईपच हरवलाय. विसरले वाटतं मी घरी. अगं भागे, असं कसं विसरलीस? नाही माहिती, रस्त्यात कुठेतरी पडला असेल तर. अगं आता काय करायचं मग? सूर्या, भागू तू काळजी करू नकोस. तू प्रेझेंटेशनच्या स्पीचची प्रॅक्टिस कर ना. आणि सूर्या, मी काय म्हणते, तू पटकन जाऊन पाईप घेऊन येशील का? तसंही प्रेझेंटेशनला खूप वेळ आहे. हा, लगेच आणतो मी. भागू, डोंट वरी, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. सूर्या बघ, लवकर पाईप घेऊन ये. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आजच्या आपल्या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक थोड्याच वेळात इथे येत आहेत आणि ज्यांना नुकताच राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते हाडाचे विज्ञान शिक्षक आहेत संपत कांबळे सर. आणि त्याचबरोबर आपले दुसरे परीक्षक आहेत आपल्या सर्वांचे लाडके आमदार शशिकांत सरनोबत सर. शशी मामा ह्यांना ह्यांची चांगलीच लायकी दाखवला आता. मला नडत होती काय? भागू, अजिबात घाबरू नकोस. हे बघ, पैशांनी वस्तू विकत घेता येतात, पण टॅलेंट नाही. आणि तुझ्यामध्ये टॅलेंट खूप आहे, त्यावर विश्वास ठेव. भागू, मी जरा बाहेर पटकन जाऊन येते. तू याची रिव्हिजन सुरू ठेव, ठीक आहे? आलेच. हा व्यंकटेश, तुम्ही मला इथे का बोलवलं? ते हे काय झालं? तुम्ही इतके घाबरलाय का? त्या दिवशी शाळेत विषबाधा झाली ना, हा हा, त्याचं काय? त्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचंय.
बाचे कसं आहे? काय काय सांगायचं व्यंकटेश, तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहित आहे का? हो, मला असं वाटतं की परवा जे काय घडलं त्यामागे नक्की कोणाचा तरी हात आहे. हा ते कोणाचा? ते CCTV रूम मध्ये. व्यंकटेश सर, चला लवकर, स्पर्धा सुरू होते. हो आलो. आता हा CCTVच मला त्या माणसापर्यंत पोहोचवेल. तो जो कोणी आहे ना, सुटणार नाही. त्याने माझ्या सूर्याला खूप त्रास दिलाय. मी त्याला सोडणार नाही. हा ड्रम काय खेळण्यातला आहे का काय? तुझ्या बापाने बनवून दिलाय हा प्रोजेक्ट? तुझ्या लाडक्या भावाने? मला असं वाटतं तुझ्या भावाच्या दुकानातल्या तेलाचा पिंप आहे ह्यो. आणि त्याच पिंपात त्याला बोलून अगं बोल, तुझ्या ह्या प्रोजेक्टचं नाव सांग. रेन वॉटर हार्वेस्टिंग. पाणी अडवा, पाणी जिरवा. तुळजाला आडवणी सूर्याची जिरवा. अगं बोल, प्रोजेक्ट बद्दल माहिती दे. In next 10 years, groundwater of Maharashtra is going to decline. काय इंग्रजांचं विमान केलं होतं काय तुझ्या घरावरनं? अरे महाराष्ट्रात स्पर्धा आहे, ती बिन गावच्या शाळेत, आणि इंग्रजीत बोलायचं कशासाठी? हार्वेस्ट महाराष्ट्रात करायचं ना. या समत्या प्रोजेक्टची माहिती ही मराठीतच सांगितली पाहिजे. हो, इकडे काय करताय तुम्ही? तुझा वहिनी चल लवकर आत. काय झालं यमू? अगं तिकडे भाग गेला. हो हो, चल चल जाऊयात आपण. बापे, आणि समता प्रोजेक्ट मराठीतच सांगायचं, कळलं काय? काय हो, लहान मुलीशी कसं बोलावं माहित नाही का तुम्हाला? आणि तुम्ही शिक्षक आहात ना, तुम्ही गप बसलाय, हे सहन करताय सगळं. तो आमच्याशी बोल. तुमच्याशी काय बोलू अहो? खरं तर ना, माझ्या भाग्याची परीक्षा घ्यायची ना, पात्रता नाही तुमची. असं तुझी लायकी आहे का? समजा विद्यार्थ्यांचे पालक आलेत त्यांचा प्रोजेक्ट समजवायला. बघू तुला किती समजावतो येते हिचा प्रोजेक्ट. तो तुझा उजेड पाड. काय झालं? हुस गेली हवा. अरे ज्याने कधी आयुष्यात शाळा बघितली नाही तो आम्हाला आमची लायकी काय हे सांगणार का? आता कळल तुझी लायकी काय आहे ते. बरोबर आहे तुमचं. काय लायकी आमची, काय लायकी आमची शेतकऱ्यांची. जगाचे पोशिंदे आहोत आम्ही, ही लायकी आमची.
गावात राहून ना आम्ही निसर्ग जपतो, ही लायकी आहे आमची. झाडाला कुऱ्हाड लागली ना तर काळजात धस्स होत, ही लायकी आहे आमची. शशिकांतराव, पाण्याला मी फक्त पाणी नाही मानत, त्याला आम्ही अमृत मानतो, ही लायकी आहे आमची. हा, मला विज्ञान जरी कळत नसलं ना, निसर्ग चांगला कळतो. हा, त्याच्या कुशीत वाढलोय मी, खेळलोय तिथं. हे निसर्ग आहे ना, की आपल्याला सतत काहीतरी देत असतो. माणूस आहे ना, लई स्वार्थ. निसर्गापासून घेतो पण त्याला देत खायचं नाही. आता हेच बघा ना, आपण जमिनीत बोरवेल टाकून पाणी उपसतोय, पण ते पाणी संपत चाललंय, त्याची पातळी खाली होत चालली. याचा आपण विचारच करत नाही. आणि असंच होत राहिलं ना तर पुढच्या पिढीला पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावं लागेल. त्यामुळे आत्तापासून आहे ना, आपण निसर्गापासून फक्त घ्यायचं नाही, द्यायला पण शिकलं पाहिजे. आणि त्यासाठीच आम्ही हे तयार केलं. या नाही ना, पाण्याची बचत होणार आहे, गावं समृद्ध होतील, आणि मेन म्हणजे शेतकरी सुखी होईल. पुढच्या कितीतरी पिढ्यांसाठी हा प्रोजेक्ट आहे ना, वरदान ठरल. त्यामुळे आता नीट समजून घ्या हे कसं करायचं ते. हा, आता तुम्हीच सांगा, कसा वाटला आमच्या भाग्याचा प्रोजेक्ट? हा, आवडला ना? हो हो, मस्त आहे. तर आता या स्पर्धेचं पहिलं बक्षीस जात आहे भाग्या भाग्या भाग्या. अगदी बरोबर, भाग्यश्री जगताप हिला. बघितलंस, काहीच फायदा नाही झाला तुझ्या ओळखीचा. तू उत्तेजनार्थ आणि ती पहिली आली. भाग्यश्री जगताप हिने अतिशय उपयुक्त असं रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रोजेक्ट केलाय. आणि तिचा भाऊ सूर्या याने अतिशय आत्मविश्वासाने ते सादर केलंय. खूप कमाल. खरं तर हा प्रोजेक्ट काळाची गरज आहे. येत्या 2 दिवसात पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी आपल्या शाळेतर्फे भाग्यश्री जगताप आणि काही निवडक विद्यार्थी आणि त्यांचे प्रयोग हे आपण पाठवणार आहोत. भागू, कॉंग्रॅच्युलेशन. आता तू राज्यस्तरावर जाणार आहेस. हो, पण दादा पाठवेल का मला? दादा, जाऊ ना मी पुण्याला. बिंदास जा. माझ्या बहिणीला पुढे जाताना बघायचंय मला. हा, फक्त एका अटीवर. कोणती? तिथं पण असंच पहिलं बक्षीस जिंकायचं. चालेल. आणि पुढचं नाव आहे राज खामकर.
झालं? तू इथे काय करते? काय झालं? का रडते? सांग तर. राजू, तू बरोबर बोलायची. मला स्वयंपाक शिकून घ्यायला पाहिजे होता, पण मी तर तिकडे कधी लक्षच दिलं नाही. अगं एवढं काय झालं त्याच्यात? आता दे ना. आणि तुझं कुठे लग्न झालंय अजून की तुला सासूरवास भोगावा लागतोय? अगं पण तो जिमसी नाही ना, तो मला लय वाईट साईड काहीतरी बोलला. मला ना तिकडे चांगला स्वयंपाक बनवायला जमलं नाही. तो काय वाटेल ते बोलला मला. खूप खूप वाईट साईड बोलला. राजू, मी ना खूप मनापासून जेवण बनवलं होतं ग, पण तो जिमसी नाही ना, त्याला काही किंमतच नाही आहे त्याची. अगं धनु दीदी, रडू नको. तुला माहिती ना जिमू कसा आहे. तो तुला नमस्कारित बोलला असणार. मला माहिती नाही. तू मस्करी करत नव्हता. मी याच्या पुढे कधीच त्याच्या घरी जाणार नाही. अगं धनु दीदी, असं काय करते ग तू? दादाने नानांना शब्द दिलाय की नाही मग? आणि दादाने आपल्याला काय शिकवलंय विसरली तू? आपल्याला कोणी किती पण चिडवू दे, आपल्यावर विश्वास नको दाखवू दे, पण तरी आपण असलं भारी काम करून दाखवायचं ना की समोरचा खजील झाला पाहिजे. त्याला असं वाटलं पाहिजे की आपण याला उगीच बोललो. तुला वाटतं ना जिमसिनाने तुझा अपमान केला? मग त्याला 1 नंबर जेवण बनवून दाखव. हा, आणि मग त्याला उत्तर दे. काय? चालू, पण मी त्याला उत्तर कसं देणार? मला तर जेवणच बनवता येत नाही. अगं धनु दीदी, तू कशाला काळजी करते? मी आहे ना, मी तुला स्वयंपाक शिकवते. आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू. चल. खरंच? हो मग. चल ग, चल उठ. अगं उठ पटकन. दादा, लवकर घरी जावा. कसली भारी ट्रॉफी आहे का? पुण्यावरनं पण असंच बक्षीस घेऊन ये बरं का. वरनं कुठं गेली होतीस? अगं तू बाग्यापाशी आहेस म्हणून मी निवांत होतो. आणि तूच गेलीस कुठं? आता तुला कसं सांगू सूर्य? तुला कळलं मी CCTV फुटेज बघायला गेले होते तर तुला परत असंच वाटेल की मी डॅडींच्या विरोधात काहीतरी शोधते. तुळजा, काय विचारतोय मी? कुठे गेली होतीस? अरे ते ऍक्च्युली मला मुख्याध्यापकांनी बोलवलं होतं. ते मुलांच्या मार्गदर्शनासाठी मी एखादं लेक्चर घेऊ शकते का हे विचारत होते. ते मी लगेच येणार होते पण बरं झालं मी नाही आले. ते का? त्यामुळे मला कळलं तरी माझा नवरा किती हुशार आहे. ते भल्या भल्यांची बोलती बंद करू शकतो, स्वतःला इतरांसमोर कमी लेखून तू या शाळेत यायला नकार देत होतास ना, पण तू कमी नाहीयेस कारण तुझ्याकडे लाख मोलाचा अनुभव आहे. तू शाळेत गेला नसशील तरी तू आयुष्याची शाळा मन लावून शिकलायस. माणूस फक्त पैशाने किंवा ज्ञानाने मोठा होत नसतो, तर खऱ्या आयुष्याचा पण अनुभव त्याला असावा लागतो आणि तो तुझ्याकडे खूप आहे. म्हणून तू खूप भारी आहेस. म्हणून स्वतःला कधी इतरांपेक्षा कमी लेखू नकोस. कळलं? कळलं. अगं ज्याची बायको एवढी भारी असेल तो कशाला स्वतःला कमी लेखेल? हो का? मग